बसा। या ठिकाणी मी मान्यवरांना विनंती करतो, महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आपण श्रद्धांजली समर्पित करूया। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आपण श्रद्धांजली समर्पित करूया। या ठिकाणी आमदार साहेबांचं व्यासपीठावरती शुभागमन झालेलं आहे। मी पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचे। जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय संतोष भाऊ राऊत आपण उपस्थित झाला तर मनपूर्वक स्वागत। जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय पल्लवीताई दाभाडे, दीपालीताई हुलावले, अनंता भाऊ पावसे, मनीषाताई मुरे आपण उपस्थित झाला तर मनपूर्वक स्वागत। सन्माननीय पंढरीनाथ ढोरे मनपूर्वक स्वागत। या कार्यक्रम प्रसंगी पंचायत समिती सदस्य प्राचीताई दाभाडे, सन्माननीय साहेबरावांना कारके, सन्माननीय दिलीपराव ढोरे, सन्माननीय सुनीताताई येवले, सन्माननीय समीर जाधव, सन्माननीय रवींद्र कडलं, सन्माननीय शैलाताई कालेकर, सन्माननीय आशाताई मोरमारे, सन्माननीय रेश्मा देवकर, सर्व पंचायत समिती सदस्य आपण उपस्थित झालात। आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर सर्वांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो। शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या सौभाग्यवती हर्षदाताई दुबे, त्याचप्रमाणे ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक सन्माननीय बिहारीलाल दुबे आपण उपस्थित झालात, मनपूर्वक स्वागत। या ठिकाणी उपस्थित असलेले क्रीडा अधिकारी आपणासही विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचे। उपस्थित क्रीडा अधिकारी आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हा। सन्माननीय राजू देवकर आपलंही मनापासून स्वागत। क्रीडा अधिकारी मी मनापासून सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो। या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी जांभूळगावचे आदर्श सरपंच सन्माननीय संतोष भाऊ जांभूळकर आपल्यास विनंती करतो की आपण या कार्यक्रम प्रसंगी प्रस्थापित करावं। सन्माननीय बिहारीलाल दुबे आपल्यास विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचे। मावळ तालुका क्रीडा संकुल भूमिपूजन सोहळा तसेच जांभूळ ग्रामपंचायतीच्या नूतनीकरणाचा लोकार्पण सोहळा आज मावळचे लोकप्रिय आमदार सुनीलांना शेळके यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते आज या ठिकाणी संपन्न होत असताना आमच्यासारख्या ग्रामस्थांना सर्वांना अत्यंत आनंद होत आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर सर्वच मान्यवर मंडळी आहे, चुकून एखाद्याचा नामोल्लेख राहील। तालुक्याचे पंचायत समितीचे सर्व सदस्य, जिल्हा परिषदच्या सर्व सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, माता माऊली सर्वच आपण या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित झाला। आपलं जांभूळ ग्रामपंचायतीच्या वतीने अगदी मनापासून आभार व्यक्त करतो। आजचा हा दिवस मावळ तालुक्याच्या क्रीडा आणि ग्रामविकास इतिहासातील सुवर्णाक्षरांनी लिहावा असा मंगलमय क्षण आहे। जांभूळ येथे साकार होत असलेले मावळ तालुका क्रीडा संकुल अंतर्गत 400 मीटर धावपट्टी बांधकामाचा भूमिपूजन सोहळ्याच्या सोबतच ग्रामपंचायतीच्या इमारतीचे नूतनीकरण व लोकार्पण सोहळा हा दुहेरी आनंद सोहळा आज आपल्या साक्षीभावाने इथं आपण अनुभवत आहे। ही केवळ विटामातीची उभारणी नाही तर आशा आकांक्षाची, स्वप्नाची आणि प्रगतीची पायाभरणी आहे। 1990च्या दशकामध्ये आपल्या मावळ भूमीत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे धावपटू घडले। सुविधा अल्प होत्या पण जिद्द अफाट होती। मला वाटतं सर्वांनी पाहिलं असेल जुना पुणे मुंबई महामार्ग त्याच्या सरावाचा साक्षीदार होता। त्या धावपट्ट्यांनी
घामाने रस्ता ओला केला होता. आपल्या कर्तृत्वाने मावळचे नाव राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले होते. आज अत्याधुनिक 400 मीटर धावपट्टीच्या रूपाने खेळाडूंच्या आणि त्यांच्या मार्गदर्शकाच्या अपूर्ण स्वप्नांना आज आकार मिळत आहे. ही भावना शब्दाच्या पलीकडे आहे. वडगाव मावळ हे वेटलिफ्टिंगचे पंढरे म्हणून ओळखले जाते. छोट्या व्यायामशाळेतून घडलेले बलदंड खेळाडू मर्यादित साधनातून मिळवलेले राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय यश ही मावळची परंपरा आहे. आता सुमारे 5 कोटी लक्ष निधीतून उभे असणारे हे क्रीडा संकुल या परंपरेला नवे बळ देईल. येथूनच भविष्यात देशाच्या तिरंगा उचलणारे खेळाडू घडतील याबाबत आपल्याला पूर्ण विश्वास आहे. मित्रांनो, आज जांभूळ ग्रामविकासाचा आणखी एक ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदार आहोत. 3 ऑगस्ट 2009 साली या ग्रामपंचायतीची स्थापना झाली. त्यावेळेस माझ्या समवेत ग्रामपंचायतीचे उपसरपंच अंकुश शेठ काकडे असतील, सुनीताताई काकडे असेल, उषाताई जांभूळकर असेल, माधुभाऊ खांदवे असेल आणि आता नागेश ओवाळ सरपंच असतील, एकनाथ आप्पा गाडे असतील, अशा सगळेच ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आणि ग्रामस्थ यांच्या प्रयत्नातून ही ग्रामपंचायत वेगळी झाली. तर वेगळी होऊन सुद्धा मला वाटतं 6 ऑगस्ट 2014 साली महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयंतराव पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या ग्रामपंचायतीचे लोकार्पण झाले होते. त्याच दिवशी रुजवलेली विकासाची बीज आज पुन्हा या इमारतीच्या नूतनीकरणाच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने आणि आमदार साहेबांच्या हस्ते होत आहे. ही जांभूळ गावासाठी अभिमानाची बाब आहे. अण्णांनी मावळच्या सर्वांगीण विकासाचा जो ध्यास घेतला आहे तो केवळ शब्दात नाही तर कृतीत दिसतो. तळेगाव नगर परिषदची नवीन प्रशस्त इमारत असेल, वडगाव मावळ येथील नगरपंचायत असेल, वडगाव मावळ येथील तहसील कार्यालय असेल, पोलीस स्टेशन असेल, लोणावळा व काने फाटा येथील आरोग्य केंद्र असेल, हॉस्पिटल असेल, ही सर्व कामे त्यांच्या दूरदृष्टीची एक साक्ष देतात. ना स्वार्थ ना स्पर्धा, एकच ध्यास मावळचा विकास या विचाराने प्रेरित झालेलं आपलं हे नेतृत्व आज आपल्या समोर आहे. अशा या विकास पुरुषाकडे जांभूळ गावाच्या वतीने विनम्र असे काही मागण्या मांडू इच्छितो. आम्हाला आपल्या माध्यमातून जलजीवन फिल्टर पाणी योजना ही कार्यान्वित झालेली आहे. काम त्याचं संपूर्ण पूर्ण झालंय. फक्त त्याचं विद्युत कनेक्शन न जोडल्यामुळं ते पाणी आम्हाला चालू झालं नाही. MSCBला आपण तशा सूचना दिल्या तर मला वाटतं काही नवीन आहे योजना नाही सगळं तुम्ही तर तेवढं तुम्ही सांगितलं तर चांगलं होईल. त्याचसोबत गावाचं वाढते नागरीकरण लक्षात घेऊन बंदिस्त विद्युत लाईन जी सुरक्षित, सुशोभित आणि आधुनिक गावाच्या दृष्टीने बंदिस्त विद्युत व्यवस्था अत्यावश्यक आहे. तर मला वाटतं मावळ तालुक्यामध्ये हा पहिला प्रकल्प असा असेल विद्युत लाईन. ते अण्णांनी आम्हाला सहकार्य करावं. त्याचबरोबर माता माऊलींसाठी महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक महिला अस्मिता भवन आमच्या गावामध्ये अपेक्षित आहे. तर अण्णा त्याकडे महिलांच्या भावना समजून त्या अस्मिता भवन आम्हाला मंजूर करावं. त्यासोबत सगळ्यात ग्रामपंचायतीला भेडसावणारा प्रश्न म्हणजे सांडपाण्याचा आहे. तर आमच्या गावाचं पाणी सगळं इंद्रायणी नदीच्या साईडला सोडलं जातं. तर मला वाटतं STP प्लॅन्ट जर मंजूर केला तर जे दूषित पाणी होणार ते थांबेल आणि गावाचा स्वच्छतेचा प्रश्न संपेल. हे सगळं करत असताना नक्कीच एका व्यक्तीची आपण दखल घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे आमचे ग्रामविकास अधिकारी सकाळी 7 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत वेळेचा कुठलाही विचार न करता शासनाच्या सगळ्या योजना कशा राबवल्या जातील, शेवटच्या घटकापर्यंत कशा पोहोचल्या जातील, त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमच्या लोखंडेताई. कुठलंही विकासाचं काम असू द्या, कुठली योजना असू द्या, ती पोचवण्याचं काम ते आमच्यापर्यंत केले. आज तागायत त्यांनी तालुक्यामध्ये पहिली आयुष्य ग्रामपंचायत जांभूळची आहे. आयुष्य कार्यालय, आयुष्य शाळा, अंगणवाडी, बालवाडी अशा विविध योजना त्यांनी राबवून तालुक्यात नव्हे जिल्ह्यात या गावाचं नाव त्यांनी केलेलं आहे. मला वाटतं त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप नक्कीच पडली पाहिजे आणि ग्रामस्थांच्या वतीने नक्कीच
तुमच्यासारख्या ह्या ग्रामसेवकेला आम्ही धन्यवाद देतो. अण्णा, आपण जिथे हात घातला तिथे विकासाचा दिवा पेटला आहे. जांभूळ गावही त्या प्रकाशात उजळावे ही आमच्या गावची अपेक्षा आहे. आपल्या नेतृत्वाखाली जांभूळ गाव आदर्श सुजलाम सुफलाम आणि सर्वांगीण प्रगत व्हावे अशी आमची म्हणून प्रार्थना आहे. आजचा हा सोहळा केवळ धावपट्टीची किंवा इमारतीची सुरुवात नाही, तर तो मावळच्या उज्ज्वल, सक्षम आणि आत्मनिर्भर भविष्याची पायाभरणी आहे. आज आपण सर्वजण इथं आला, या कार्यक्रमाची शोभा वाढवली. अगदी मनापासून आपलं धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद भाऊ. विकासात्मक दृष्टी क्रीडा अधिकारी हो सर धन्यवाद भाऊ. विकासात्मक दृष्टिकोनातून आपण आणि तत्कालीन ग्रामपंचायत प्रतिनिधी ग्रामस्थांच्या सहकार्याने सर्वांना बरोबर घेऊन विकास कामांचा आढावा आपण मांडला. पंचायत समिती सदस्य सन्मान्य राजेंद्र कडलक, आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. सन्मान्य हर्षदा जोशी आणि हर्षदाताई गरुड, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचे. जांभूळ गावातील सर्व उपस्थित माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि युवा सहकारी, आज आपल्या मावळ तालुक्यामध्ये जांभूळ गावात जो काय क्रीडा संकुलनाचा मोठा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे, तर सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि त्याचप्रमाणे जे या तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्रीनाना शेळके यांनी जी या मावळ तालुक्यामध्ये विकासाची गंगा आणली, त्याचप्रमाणे जांभूळ गावामध्ये क्रीडा संकुलन आणलं. क्रीडा संकुलनाची अत्यंत गरज होती आपल्या तालुक्याला, कारण की आत्ताची मुलं मोबाईलच्या युगामध्ये चाललीत आणि आपल्याला त्यांना जर मैदानी खेळात आणायचं असेल तर एक चांगल्या प्रकारचं क्रीडा संकुलन या ठिकाणी आपल्याला पाहिजे होतं आणि ते आणण्याच्या माध्यमातून आपल्याला भेटलंय. मी सर्वांच्या वतीने आपला आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. पंचायत समितीकडनं फंड आणला, आम्हाला अजून बसायला तिथं भेटलो नाही. धन्यवाद भाऊ. या ठिकाणी आपण मान्यवरांचा सत्कार समारंभ या ठिकाणी करत आहोत. जिल्हा परिषद सदस्य सौभाग्यवती पल्लवीताई संपदादा दाभाडे, आपल्यास विनंती करतो की आपण या प्रसंगी मनोगत व्यक्त करावं. आज या ठिकाणी सर्वप्रथम आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना मी अभिवादन करते व जांभूळ गावामध्ये आज क्रीडा संकुलनाच्या निमित्त, भूमिपूजनानिमित्त उपस्थित व्यासपीठावरील आपले मावळचे कार्यसम्राट आमदार श्रीनाना शेळके, तसेच व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि ते बहुसंख्येने उपस्थित माझ्या माता भगिनी, ग्रामस्थ सर्वांचं मी स्वागत करते. खरंच अण्णा, तुम्ही एक अतिशय उत्कृष्ट असा क्रीडा संकुलन या जांभूळ गावामध्ये आज भूमिपूजन केलं आहे. एक आपल्या मुलांना खेळाडू, म्हणजे प्रत्येक मुलामध्ये एक खेळाडू लपलेला असतो, त्या कलागुणांना वाव देण्यासाठी एक व्यासपीठ असतं, ते व्यासपीठ तुम्ही आज निर्माण करून दिलं आहे. तर संपूर्ण जांभूळ ग्रामस्थांतर्फे मी तुमचं खूप आभार व्यक्त करते. खरंच या गावामध्ये आल्या की खरंच एकोपा काय असतो या गावामध्ये दिसत आहे. आज आपण म्हणतो ना, गाव एकत्र असलं की गावाचा विकास होतो. आज संतोष भाऊंच्या माध्यमातून गावामध्ये अनेक विकास झालेला आहे. आज या महिला सक्षमीकरणामध्ये खूप पुढे आहेत. आज महिला बचत गटामार्फत या महिला त्या स्वतःच्या पायावरती उभे आहेत. आता संतोष भाऊंनी सांगितलं की महिलांसाठी आम्हाला सभागृह पाचल आहे. जे काही समस्या असतील त्या मी जिल्हा परिषद मार्फत तसेच अण्णांच्या मार्गदर्शनाखाली मी पूर्ण करायचा प्रयत्न करेल. आणि तुमच्या कोणत्याही समस्या असू दे, फक्त तुम्ही मला एक हात द्या. मी तुमची लेक, तुमची बहीण या नात्याने सदैव तुमच्या सेवेसाठी उभी राहील. आणि पुन्हा एकदा सर्वांचं मी खूप खूप आभार व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद ताई. या ठिकाणी मावळ तालुक्याचे तहसीलदार सन्मान्य विक्रम देशमुख साहेब, आपल्यास विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावं.
आजच्या कार्यक्रमास उपस्थित असलेले मावळ विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार शेळके सर, त्याचबरोबर सर्वांची नावं न घेता सर्व सन्माननीय व्यासपीठ, जांभूळ ग्रामचे सर्व ग्रामस्थ, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, तालुका क्रीडा संकुल हे नव्याने शासनाने सुरू केलेला एक संकल्प आहे. आपण जर क्रीडा संकुल प्रत्येक ठिकाणी बघितलं तर जिल्ह्याच्या ठिकाणी क्रीडा संकुल होत असतात, परंतु शासनाने तालुका क्रीडा संकुल सुरू करण्याचा मानस शासन निर्णयाद्वारे केलेला आहे. यामध्ये सन्माननीय आमदार त्याचे अध्यक्ष आहेत, मी सहअध्यक्ष आहे, तालुका क्रीडा अधिकारी हे त्याचे सदस्य सचिव आहेत. आपण आज फक्त 400 मीटर ट्रॅकचं उद्घाटन करत आहोत. या ट्रॅक सोबतच आपण जर जांभूळ गाव बघितलं तर वडगाव पासून थोडस दूर आहे, एका बाजूला काने आहे. जांभूळची का निवड केली तर आपल्याकडे या ठिकाणी शासकीय जागा उपलब्ध होती आणि आपण अलीकडे बघितलं तर प्रत्येक शहराचा वेगाने विकास होतोय. विकास होत असताना आपल्याला जागा फक्त 400 मीटरचा ट्रॅक करून थांबायचं नाही, तर त्यामध्ये व्हॉलीबॉलचे आधुनिक ग्राउंड्स, कबड्डी, खो खो, स्विमिंग टँक, त्याचबरोबर बॅडमिंटनचं इंडोर कोर्ट. या ठिकाणी काही जणांनी उल्लेख केला की आमच्याकडे वेटलिफ्टिंगचे चांगले खेळाडू आहेत, तर त्याचाही आपण त्याच्यामध्ये विचार करणार आहे. म्हणजे इंडोर प्लस आउटडोर अशा पद्धतीचं हे अद्ययावत क्रीडा संकुल असणार आहे. आता राजू कडलक यांनी बोलताना सांगितलं की मुलं मोबाईलच्या पाठीमागे लागले. मोबाईल चांगला आणि वाईट दोन्ही आहे. आपण शाळेत कार्यक्रम घेतोय, मोबाईल जेवढा चांगला आहे तेवढाच वाईटही आहे. आपण विद्यार्थ्यांना जर पहिल्यापासून खेळाची आवड निर्माण केली तर शिक्षक शिक्षिका आहेत, तर निश्चितच या क्रीडा संकुलाचा उपयोग आणि त्याचा वापर होणार आहे. मी लातूर जिल्ह्यामध्ये पूर्वी अण्णा काम करत असताना क्रीडा संकुलचा अध्यक्ष या नात्याने एक आपण क्रीडा संकुल सुरू केलं. 400 मीटरचा ट्रॅक, त्यानंतर इंडोर कोर्टमध्ये बॅडमिंटन कोर्ट, व्हॉलीबॉल इंडोर होतं. स्वच्छतेचा विषय त्यामध्ये येतो. माझी ग्रामस्थांना विनंती राहील की तुमची जी शालेय समिती असते त्याच्यावरती नियुक्ती करा आणि त्याचा वापर आणि त्याची सिक्युरिटी ह्या दोन्ही गोष्टी आपण त्याच्यामध्ये केल्या तर निश्चितच या क्रीडा संकुलाचा वापर होईल. त्याचबरोबर आज जांभूळच्या ग्रामपंचायतीचं आपण जे नूतनीकरण होतं त्याचं उद्घाटन केलं. मी या ठिकाणी प्रथमतः जे ग्रामसेवक ताई आहेत त्यांचं तुमच्या टाळ्याच्या माध्यमातून त्यांचं स्वागत करतो. कारण एखादी महिला जर पुढे येत असेल, मी तिथे मध्ये गेल्यानंतर 5G सिस्टीम त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं केली. मला वाटतंय तुमचं कर संकलनही QR कोडच्या माध्यमातून त्या करतायत. नवनवीन संकल्पना आपल्याकडं येणं आवश्यक आहे. आपण फक्त उद्घाटन इमारतीचं करून उपयोग नाही, तर लोकांसाठी जे जनकल्याणासाठी ज्या काही योजना आहेत त्या लोकांपर्यंत गेल्या पाहिजेत. कालच आम्ही एक अण्णांच्या उपस्थितीत श्री छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान जो टप्पा पहिला आहे त्याचं सर्व तालुका स्तरामधले ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, सन्माननीय सर्व जिल्हा परिषद सदस्य, तिन्ही नगरपालिका याचं एक मेळावा अभियान आम्ही घेतलेलं आहे. आपल्याही तालुक्यामध्ये आपल्या गावापर्यंत आपण हे अभियान राबवणार आहोत. याच्या ज्या तारखा आहेत त्या आम्ही निश्चितच आपल्यापर्यंत पोहोचवू. 2 तारखा मार्च मधल्या आहेत, 2 तारखा एप्रिल मधल्या आहेत आणि 2 तारखा मे महिन्यामधल्या आहेत. ज्या मार्चच्या तारखा आहेत ते 7 मार्च, 14 मार्च अशा आहेत. त्यानंतर एप्रिलमध्ये 10 एप्रिल आणि 17 एप्रिल आणि मे मध्ये 8 आणि 15 मे अशा तारखा आहेत.
याचा लाभ आपण शेवटच्या घटकापर्यंत देणार आहोत. माझी जांभूळ ग्रामपंचायतीचे सर्व इथले नागरिक आहेत, त्यांना विनंती राहील की आपण या महाराजस्व अभियानमध्ये आपला सहभाग नोंदवा. आपल्याला जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, त्याचबरोबर जे प्रलंबित विषय आहेत आपण या राजस्व अभियानमध्ये पूर्ण करणार आहोत. मी परत एकदा आपल्या तालुक्यामध्ये विविध कामं होत आहेत, त्याच्यामध्ये आमची तहसीलची प्रशासकीय इमारत असेल, त्याचबरोबर कान्याचा आपण हॉस्पिटल विचार केला, त्याचबरोबर सगळ्यात जर मोठं काम कुठलं झालं असेल तर प्रधानमंत्री जनमन आणि जे जनमन योजना आहे घरकुलाची, त्या संदर्भात आपल्याकडे साधारणतः आपण 850 लोकांना ज्याला जागा नव्हती त्याला हक्काची जागा उपलब्ध करून दिली, त्याला 7/12 त्याच्या नावचा करून दिला. काही ठिकाणी घरकुलांची कामही सुरू आहेत. हे आपल्या उपस्थितीत एक मोठं काम झालेलं आहे. अशीच कामं आपण पुढे करणार आहोत. मी जास्त न बोलता या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. या ठिकाणी मावळ तालुका क्रीडा संकुलाची ज्यांच्या संकल्पनेतून उभारणी होत आहे आणि ज्यांच्या हस्ते या ठिकाणी नूतन गुरु ग्रामपंचायत जांभूळ नूतनीकरण कार्यालयाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला, त्या मावळ तालुक्याच्या विकासामध्ये ज्यांचा सहभाग आहे, ज्यांच्या दृष्टिकोन मावळच्या दूरदृष्टीतून विकास करणारे आदरणीय सुनील अण्णा शेळके ग्रामपंचायत जांभूळ या कार्यक्षेत्रामध्ये आपल्या तालुक्याचं क्रीडा संकुल हे राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालन महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अतिरिक्त असलेल्या तालुका क्रीडा संकुल समितीच्या माध्यमातून आज या संकुलाची पायाभरणी सुरू होतीये. व्यासपीठावरती उपस्थित तालुक्याचे तहसीलदार समन्वय विक्रमजी देशमुख, तालुका क्रीडा अधिकारी सुरेशजी काकड, जिल्हा परिषद सदस्य म्हणजे सहकारी संतोष भाऊ राऊत, दीपालीताई गुलावळे, पल्लवीताई दाभाडे, मनीषाताई मुरे, अनंतजी पावशे, क्रीडा प्रशिक्षक बिहारीलालजी दुबे, हर्षदाताई दुबे, हे हर्षदाताई कोणी गेलं सुधीरजी माळसकर, सुधीर भाऊ कोणी गेले, जिल्हा क्रीडा अधिकारी सामान्य जगन्नाथजी लकडे साहेब, नारायणजी ठाकर, किशोरजी सातकर, नितीनदादा मोरे, पंढरीनाथ डोळे, देवभाऊ गायकवाड, सुवर्णताई राऊत, गौरवभाऊ मालपोटे, पंचायत समिती सदस्य राजेंद्रजी कडलक, रेश्माताई देवकर, आशाताई मोरमारे, राजजी खांडोर, अंकुशजी आंबेकर, विजयराव सातकर, ग्रामपंचायतीतील सर्वच ग्रामस्थ, वडीलधारी माझ्या माय भगिनी, सहकारी बांधव आणि पत्रकार मित्रांनो, गेल्या अनेक वर्षाची प्रतीक्षा खऱ्या अर्थानं आज संपून एक चांगला संकल्प आपण सर्वांनी केला की तालुक्यातील युवक युवतींना क्रीडा संकुल मिळालं पाहिजे आणि त्याकरता जांभूळचे सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच, संतोषराव, अंकुशराव, सर्वच नागेशभाऊ असेल, एकनाथराव असतील, तृप्तीताई, अमितराव, चंद्रकांत भाऊ, कल्पनाताई, स्नेहलताई, रुपालीताई, कल्याणीताई, या सर्वांनी जे काही सहकार्य केलं, ग्रामस्थांनी सहकार्य केलं आणि त्यामुळं गावच्या गायरानाची किंवा सरकारी जमीन ही आपण क्रीडा विभागाला देऊ शकलो. त्यामुळे मी प्रथमतः जांभूळ ग्रामस्थांचा आणि सर्वच माझ्या सहकार्याचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. गावचं गायरान म्हटलं की पहिली विचारपूस होती, मग त्यातून आमचा काय फायदा, आम्हाला काय मिळणार,
आपलं गायला दुसऱ्याला द्यायचं का, ह्या पहिल्या चर्चा सुरू होतात आणि त्यानंतरनं काम कसं थांबवता येईल यामध्ये अनेक मंडळी पहिलं त्यात प्रयत्नशील असतात. पण जांभूळ गावातल्या मंडळींनी सगळ्यांनी एकोपा दाखवला आणि त्यातून एक मतानं निर्णय झाला की जागा आपण क्रीडा विभागाला जरी द्यायची तरी आपण देऊ शकतो. मग चांगलं काम या जांभूळ गावातल्या मंडळींनी पहिल्यांदा करून दाखवलं. तहसीलदार साहेबांनी सांगितलं की पहिला 400 मीटरचा रनिंग ट्रॅक आहे. आपल्याला जी जागा तुम्ही हस्तांतरित केली त्या जागेचं वॉल कंपाऊंड असेल, टॉयलेट बाथरूमची व्यवस्था असेल, चेंजिंग रूम असेल. हे पहिल्या टप्प्यातलं काम साधारणतः 5-6 कोटी रुपयाचं आपण तात्काळ या 6 महिन्याच्या आत पूर्ण करतोय. आणि त्याचबरोबर मी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना देखील सूचना करतो, तालुका क्रीडा अधिकाऱ्यांना देखील सांगतो की तात्काळ आपण या 15 दिवसाच्या पुढच्या 5 ते 10 कोटी रुपयाचा साधारणतः वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करता, म्हणजे जसं इंडोर गेम करता जर आपल्याला काही करता आलं तर आपण इंडोर घेऊ, किंवा बाहेर ओपन जिम आली, बाहेरचे वेगवेगळे ग्राउंड्स आले, कबड्डीचं, खो खोचं किंवा तुमच्या कुठले घ्या, तुम्हाला जे वाटतील ते घ्या. आता आमच्या इथं कुस्ती प्रेमी जास्त आहेत. वाटतं आपल्याला कुस्तीचं सुद्धा काही इंडोर किंवा कुस्ती मैदान, आता आम्ही आखाडा केला होता पूर्वी, तर आखाडा म्हणून घेता आला तर आखाडा घ्या. स्विमिंग पूल तो लगेच घ्यायचा का नंतर घ्यायचा तो बघू, कारण आता लगेच जर घेतला तर तो मेंटेन कोण करणार, त्याच्यावरती नियंत्रण कोणाचं असणार, तो नंतरच्या टप्प्यात घेऊ. पण तो ओपन जेव्हा आपण आउटडोर जे वेगळे ग्राउंड असतात ते ग्राउंड पहिले तयार करू. लाईटची व्यवस्था, टॉयलेट बाथरूमची व्यवस्था, चेंजिंग रूमची व्यवस्था, हे सगळीच्या सगळी कामं आपल्याला 1 वर्षाच्या आत राहिलेली बाकीची कामं ती सुद्धा पूर्ण करता आली पाहिजे. एवढं मात्र या नक्कीच कार्यक्रमाच्या निमित्ताने मी विनंती करतो. कॉन्ट्रॅक्टर कोण आहे? आताच्या कामाचं कॉन्ट्रॅक्टर कोण आहे? चांगलं काम करा, क्वालिटीचं करा. सुनील शेळकेनं काय मागितलं, अजून तर काय मागितलं नाही. कुठल्या अधिकाऱ्यांनी काय मागितलं, गावातल्या कुणी काय मागितलं तर मला सांगा. गावातली मंडळी मागणार नाही, पण कुणी त्रासही देत नाही तुम्हाला. जर एवढा चांगला प्रतिसाद किंवा एवढं सहकार्य असेल तर पुढचे 15-20 वर्ष तो रनिंग ट्रॅक चांगल्या क्वालिटीचा राहिला पाहिजे, अशा पद्धतीची बांधणी करा. आता तो रनिंग ट्रॅक करताना माझ्या तालुक्यातले क्रीडा प्रशिक्षण म्हणून जे पाहतायत, सामान्य सुधीरदादा माळसकर असतील, बिहारीदास दुबे सर असतील, हर्षदाताई असतील. हर्षदाताई तर ती वेगळ्या म्हणजे राज्य देश पातळीवर ते वेगळ्या ऑलिम्पिक पर्यंत येणार आहे. तर ह्या सगळ्या रनिंग मधल्या आपली ती तालुक्यात एक वैभव असलेली आपली हर्षदाताई आहे, ती देखील याच्यावरती बारकाईने लक्ष ठेवून असणार आहे. रनिंग ट्रॅक होताना तो गावातल्यांकरता जॉगिंग ट्रॅक नाहीये. नाहीतर संध्याकाळचं जेवण झाल्यावर आपण जॉगिंगला जाऊ असं काही करू नका. तो रनिंग ट्रॅक आहे, त्यावरती मुलांना, युवकांना, युवतींना ज्यांना रनिंग करायचं पण जॉगिंग ट्रॅक वाटलं तर बाहेरच्या बाजूला म्हणजे जेवल्यावरती फिरायला जातात त्या आपण साईडला करू. आता त्या क्रीडा संकुलाचा क्रीडा म्हणूनच त्याचा वापर झाला पाहिजे, किंवा क्रीडा क्षेत्रामध्ये ज्यांना नावलौकिक आहे, ज्यांना प्रॅक्टिस सराव करायचा आहे त्यांच्याकरताच ती सगळी तिथली सुविधा असली पाहिजे. काही साहित्य क्रीडा विभागाकडनं खरेदी केलं जातं. मी मध्यंतरी नाशिकहून ओपन जिम आणि मुलांची खेळणी खरेदी केली. बारामतीत पण त्याच कंपनीचं मी आता मध्ये गेलो त्यावेळेला पाहिलं. तर चांगल्या क्वालिटीचं साहित्य सुद्धा आलं पाहिजे. जे 5-5 लाख रुपये किंवा आम्ही 3-3 लाख रुपये साहित्याकरता देतो, ती प्रत्यक्षात जर पाहिलं तर 1.5-2 लाख रुपयाची साहित्य असतात. 2-3 वर्षाला ती भंगारामध्ये विकावं काय अशी परिस्थिती असते. पण किमान 5-6 वर्ष तरी ते साहित्य टिकलं पाहिजे. अशा पद्धतीचे खरेदी करून आपण एक चांगलं साहित्य या संकुलामध्ये आणावं.
त्या बाबतीत देखील जर थोडं कॉम्प्रोमाइज केली खरेदी, माझं नाव काही सांगतात बहादर, हल्ली मी पाहिलं ना, आम्हाला आमदारानं सांगितलंय ना, आम्ही आमदाराची माणसं आहेत. काय नवीन आणलंय फॉर्म्युला मलाच काय कळत नाही. माझं नाव सांगितलं पहिले तर गुदाडावं असं मला वाटायला लागलं. का सांगतात म्हणजे तुम्ही एकतर चांगलं काम करा, तुम्ही तुमच्या क्वालिटीत सर्व्हिसमध्ये तुम्ही व्यवस्थितपणाने त्या ठिकाणी काम केलं तर आम्हाला आनंद होईल. पण आमचं नाव सांगून कामात खराबी करायची, वेळेवर काम पूर्ण करायचं नाही आणि त्यात अधिकारी सुद्धा चुकीच्या पद्धतीने काम करण्याला पाठीशी घालतायत, तर त्यात ग्रामस्थांनी सुद्धा पुढाकार घ्या. मध्यंतरी येलगोलच्या रोडचं काम मी थोडक्यात सांगतो की खराब झालं. ग्रामस्थच पुढे आले, त्यांनी सांगितलं की काम खराब झाले, मीडियावरती त्यांनी फोटो वगैरे पाठवले. मी अधिकाऱ्यांना सांगितलं काय नाही म्हणले, त्याचे आम्ही टेस्ट घेतो, सॅम्पल लॅबला पाठवतो. अशा अधिकाऱ्यांनी उत्तर दिल्यावरती तात्काळ सांगितलं तो रस्ता तोडून टाका. गाववाल्यांनी लावला जीसीबी टाकला उकडून. खराब काम झालं ना, काम होऊन द्यायचं डायरेक्ट तोडून टाकायचं. आपल्याला काय फरक पडत नाही. बाकीचं काय आलं तर जबाबदार मी. कोणी तुमच्यावरती ऍक्शन घ्यायला आली का आमचं काम तोडलं, मी सांगितलं सांगा. पण सांगायचा उद्देश असा आहे, हा सर्वसामान्य जनतेचा पैसा आहे, तो वेगळा चुकीच्या पद्धतीने न जाता सत्कर्मी लागला पाहिजे, तो योग्य पद्धतीने काम झालं पाहिजे. आज ग्रामपंचायतीचं काम पाहिल्यावरती सुद्धा खूप समाधान वाटलं. एवढी अप टू डेट ग्रामपंचायत, बसण्याची व्यवस्था, टॉयलेट बाथरूमची व्यवस्था, कॉन्फरन्स हॉल आणि इथं जर कोणाला वाचन करायचं असेल तर ती अभ्यासिका सुद्धा या ठिकाणी तुम्ही उपलब्ध केली. खूप चांगली संकल्पना किंवा त्याचं नियोजन तुम्ही केलं. मी ग्रामपंचायत, ग्रामसेवक किंवा सगळ्याच टीमच्या मनापासून देखील अभिनंदन करतो. शेवटी गाव म्हणून आपली जबाबदारी काय आहे हे देखील आपण या कामातून उल्लेखनीय काम करून दाखवली. असंच काम तुम्ही पुढच्या काळामध्ये करत राहा. या गावाला देखील कुठे आम्ही विकास कामाला कमी पडणार नाही हा विश्वास तुम्हाला या निमित्ताने देतो. मगाशी संतोष भाऊंनी उल्लेख केला, गावाच्या इंद्रायणी नदीचं जे काही दूषित पाणी जात आहे त्याकरता STPची व्यवस्था झाली पाहिजे. PMRDच्या माध्यमातून आपल्या इंद्रायणी उगम ते संगम इथपर्यंत सगळ्याच नदीच्या कडेने आता STP लावण्याचं काम सुरू होईल. तुमच्या सुद्धा भागाकरता साधारणतः 10.5 कोटी रुपयाचा STP मंजूर झाला. त्याचं टेंडर 15-20 मार्चपर्यंत त्याची मुदत आहे. महिना 2 महिन्यानंतर त्याची सुद्धा पूर्ण काम करण्याची किंवा ती टेंडरची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. इथं अस्मिता भवन तुम्ही मागितलं, जागा आहे किती जागा आहे बघतो? ठीक आहे, ते 22-42 झाला हॉलला. पल्लवीताई, तू आता तुम्हाला फंड पुढच्या महिन्यामध्ये येतील. पहिला फंड तू 10 लाख रुपयाचा इथं दे, मी 10 लाख रुपये देतो. उर्वरित ग्रामपंचायती 20 लाख रुपये तुम्हाला अस्मिता भवनला देईल. पंचायत समितीला काही फंड्स अजून उपलब्ध नाही, परंतु जर त्यांनाही काही अधिकार आम्ही मागतोय की पंचायत समितीला काही तरतूद करता आली पाहिजे. परंतु जर समजा राजूभाऊ, आता हे तुमचं कार्यक्षेत्र आहे, ग्रामपंचायतीनंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नंतर आमदार खासदार हे सुद्धा तुमच्या सोबत असतील. परंतु काम चांगलं आहे की नाही किंवा कामाचा पाठपुरावा करायचं काम राजूभाऊ तुझं असेल. एखादं ग्रामपंचायतीने काम दिलं तर त्याचं इस्टिमेट तयार करणं, सर्वे करणं आणि काम टेंडर प्रक्रिया करून काम चांगलं झालं की नाही त्याच्यावरती तू सुद्धा स्वतः नियंत्रण ठेव. काय होतं, आपण काम चांगलं करा सातत्याने सांगतो, परंतु काही 50 पैसे 30 पैसे घेऊन कमेंट करणारे पण लोक आपल्याकडे आपल्या मागे आहेत. तर तेवढ्यात ते सुद्धा पुढे 30 पैसे 50 पैसे थांबवायचे असतील तर त्याला तू थोडासा लक्ष घाल आणि चांगल्या पद्धतीने काम करून घ्या. मी जांभूळ ग्रामपंचायतीला या ठिकाणी आज तुम्ही जी काही जागा दिलीत त्या बदल्यात गावाच्या विकास कामांकरता 1 कोटी रुपयाचा निधी आज जाहीर करतो. तुम्हाला जी काही कामं मला ग्रामपंचायतीच्या अंतर्गत द्यायची आहेत ती द्या, मी पूर्ण करण्याकरता कटिबद्ध असेल. आगामी काळात सुद्धा अधिकचा निधी या ग्रामपंचायतीमध्ये नक्कीच दिला जाईल. मला मगाशी त्या पाण्याच्या कनेक्शनच्या बाबतीत देखील सांगितलं, अधिवेशन संपू द्या, आम्ही छत्रपती शिव महास्वराज्य अभियानाच्या अंतर्गत सुद्धा गावात परत येईल
किंवा कानापाट्याला काने गावात जाईल. गावातल्या ज्या ज्या व्यक्तीला घरकुलं पाहिजे, ज्या व्यक्तीला रेशन कार्ड, आधार कार्ड, जागेचे सातबारे, अट, ज्या काही शासकीय तक्रारी असतील त्या सोडवण्याकरता तहसीलदार, BDO, ग्रामपंचायतीचे सर्व अधिकारी, अन्नधान्य पुरवठा विभागाचे अधिकारी आणि मी स्वतः आम्ही सगळे तुमच्या बरोबर या ठिकाणी परत पुढच्या 15-20 दिवसामध्ये येणार आहोत. त्यावेळेला देखील ग्रामपंचायतीतील सर्व ग्रामस्थांनी तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या घेऊन या, त्या पूर्ण करण्याचं काम आम्ही सर्वच पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य सर्वजण सोबत राहून काम करू. ग्रामसेवक ताई, तुझं देखील मनापासून अभिनंदन करतो. 5 वर्ष आली, आता बदलून जायला लागलं. ठीक आहे, त्यांना मावळ सोडून काही जाऊन देत नाही. ज्या ग्रामपंचायतीत जास्त उद्योग चालतात तिथं तुला पाठवणार आहे. आणि चांगलं काम करणाऱ्या माझ्या अधिकारी भगिनीला सुद्धा आम्ही नक्कीच पाठिंबा किंवा तिच्या मागं समर्थन द्यायला उभे आहोत. असं चांगलं काम गाव पातळीवरती तुम्ही सर्व मंडळींनी कराल या अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्व ग्रामस्थांचे आभार मानून सूचना आहे, काम आता चालू होईल त्यावरती होईल. चांगलं काम तुम्ही सगळे ग्रामस्थांनी सुद्धा ते काम चांगलं करून घ्या. आज हे पहिल्या टप्प्यातलं आपलं 15-20 कोटी रुपयाचं क्रीडा संकुल टप्प्याटप्प्यानं आपण पुढे घेऊन जाऊ आणि त्याच पद्धतीनं PMRDच्या माध्यमातून वडगावला सुद्धा आम्ही जवळजवळ 65 ते 70 कोटी रुपयाचं क्रीडा संकुल आपण उभं करतोय. त्याला सुद्धा अंतिम मान्यता मिळायचा करता फॉलोअप घेतोय. लवकरात लवकर ती जर मान्यता मिळाली तर 2 क्रीडा संकुल माझ्या आमदार मावळातील मुलांकरता किंवा या भागातल्या मुलांकरता, मुलींकरता कान्याचं म्हणजे जांभूळचं आपलं क्रीडा संकुल राहील आणि वडगावचं इतर भागाकरता राहील. अशा पद्धतीचं चांगलं नियोजन करून या तालुक्यातील जी उणीव आहे ती भरण्याचं काम करून दाखवील. हाच विश्वास देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अण्णा. या ठिकाणी उपस्थित सर्वांच्या वतीनं, जांभूळ ग्रामस्थांच्या वतीनं मावळ तालुक्याचे आमदार सन्माननीय सुनील शेळके यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. आदरणीय अण्णा, व्यासपीठावरचे सर्व मान्यवर आणि उपस्थित मान्यवर, खरे तर ग्रॅटिट्यूड व्यक्त करण्यासाठी मी इथे उभी आणि यासारखी चांगली जागा नाही, म्हणूनच या सगळ्या आराखड्यात नसताना सुद्धा मध्येच 1 मिनिट तुमच्या सगळ्यांसाठी घेते. मावळ तालुका क्रीडा संकुल हे मावळातल्या सगळ्या खेळाडूंचं एक स्वप्न होतं आणि त्यासाठी आम्ही 2007ला पहिला प्रस्ताव दिला होता. प्रयत्न कोणी केले नाहीत असं मला म्हणायचं नाही, पण बऱ्याच टेक्निकल अडचणींमुळे ते लांबत गेलं, राहून गेलं आणि आम्हाला कुठेतरी असं वाटत होतं की हे स्वप्न आमचं आता बहुतेक स्वप्नच राहणार. अण्णा जेव्हा आमदार झाले तेव्हा त्यांनी मला एकदा फोन केला, आता येऊन भेट. मी म्हणलं आता नेहमीसारखे या, आपण करूया. पण त्यावेळी अण्णांनी मला शब्द दिला की पुढच्या 2.5 वर्षामध्ये या क्रीडा संकुलाचा प्रस्ताव मान्य होऊन तुझ्या हातात देतो. आणि मला सांगायला खूप छान वाटतंय की खरोखर मोजून 2.5 वर्षामध्ये या जांभूळच्या क्रीडा संकुलाचा प्रस्ताव अण्णांनी मान्य करून आणला. त्यामुळे आमच्या मावळ तालुक्यातल्या सर्व खेळाडूंतर्फे अण्णांचा एक छोटासा सत्कार आम्हाला करायचा आहे. तर मी इथे उपस्थित सर्व खेळाडूंना विनंती करते की प्लीज पुढे या. तालुका क्रीडा संकुल मावळच्या या भूमिपूजनाच्या वेळी आवर्जून सर्व व्यासपीठावरील मान्यवर आणि ज्यांच्यामुळं खऱ्या अर्थानं या क्रीडा संकुलाचा भूमिपूजनाचा योग आला ते असे आपल्या सर्वांचे लोकप्रिय आमदार अण्णा, त्याचबरोबर आपण सर्वच ग्रामस्थ, सरपंच, सर्वच पदाधिकारी सर्वांना मला एक आवर्जून सांगावं असं वाटतं. एवढं जिल्ह्यामध्ये मी काम करत असताना विविध तालुक्यामध्ये काही ठिकाणी अजून क्रीडा संकुलं नाहीत, परंतु या ठिकाणी आता क्रीडा संकुलाचं भूमिपूजन झालेलं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या क्रीडा सुविधा निर्माण होतील, परंतु त्या क्रीडा सुविधांचा लाभ आपल्याकडून आणि आपल्या विद्यार्थ्यांच्याकडून, मुलांच्याकडून
त्या घेतल्या गेल्या पाहिजे. त्यासाठी या क्रीडा संकुलाच्या ज्या वेगवेगळ्या बाबी तयार होतील त्यांचा प्रचार प्रसार आपण करणं गरजेचं आहे. आजूबाजूच्या शाळा आणि तालुक्यातल्या शाळा यांच्यापर्यंत ही माहिती सुद्धा जाणं गरजेचं आहे. या क्रीडा संकुलामध्ये वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या खेळामध्ये सुद्धा भाग घेतला पाहिजे. आता हर्षदाने पण सांगितलं आणि साहेबांनी सांगितलं, आता धोबे सर आहेत, इतर बरेचसे आंतरराष्ट्रीय खेळाडू या मावळच्या भूमीतून देश पातळीवर गेलेले आहेत. देशाबाहेर जाऊन आपल्या मावळचा आणि भारताचा झेंडा उंच केलेला आहे. तरी निश्चित येणाऱ्या काळामध्ये अण्णांच्या माध्यमातून आपण सर्वांच्या साथीनं आणि आम्ही सुद्धा आता अण्णांनी आम्ही बोलत असताना क्रीडा संकुलच्या त्या ठिकाणी बारामतीमध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये बालेवाडीमधल्या क्रीडा सुविधा असतील, त्यांची चर्चा होत असताना अण्णांनी सांगितलं की तुम्ही चांगल्या दर्जेदार पद्धतीच्या क्रीडा सुविधाचा अभ्यास करा आणि त्या पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी आणा. मी तुम्हाला जेवढा फंड पाहिजे, जेवढा निधी पाहिजे तो द्यायला तयार आहे. आणि खरंच मागच्या काळामधल्या विविध कामांचं आपल्या सर्वांना माहिती आहे की अण्णांनी फार धडाका लावलेला आहे. क्रीडा क्षेत्र सुद्धा ते चांगल्या पद्धतीने करतील आणि या त्यांच्या विविध क्रीडा सुविधा ज्या तयार होतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यातून निश्चित या मावळ तालुक्यातील खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव चमकवतील अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जांभूळ ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी आमदार साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. या ठिकाणी आमदार साहेबांचा सन्मान करण्यासाठी आदर्श सरपंच सन्मान्य संतोष भाऊ जांभूळकर, माजी सरपंच सन्मान्य अंकुश भाऊ काकडे, आपणास विनंती आहे की सन्मान्य आमदार साहेबांचा आपण सन्मान करावा. त्याचप्रमाणे तहसीलदार सन्मान्य विक्रम देशमुख साहेब यांचाही या ठिकाणी सन्मान संपन्न होत आहे. तो सन्मान करण्यासाठी सन्मान्य एकनाथ आप्पा गाडे, सन्मान्य चंद्रकांत ओव्हाळ, आपल्यास विनंती आहे की आपण सन्मान करावा. त्याचप्रमाणे सरपंच सन्मान्य नागेश भाऊ ओव्हाळ, आपल्यास विनंती आहे की आपण आमदार साहेबांचा सन्मान करण्यासाठी यायचंय. सर्व सरपंच, उपसरपंच, सर्व सन्माननीय सदस्य, आपणास विनंती आहे की आपण उपस्थित सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सर्व मान्यवरांचा आसनस्थ ठिकाणी सन्मान करावा. उपस्थित सर्व सरपंच, उपसरपंच, सन्माननीय सदस्य जांभूळ, आपल्यास विनंती आहे की उपस्थित सर्व मान्यवरांचा सन्मान आपण आसनस्थ ठिकाणी करावा. पंचायत समिती सदस्य सौभाग्यवती सुनीताताई एवढे आपण उपस्थित झालात, मनपूर्वक स्वागत. सन्माननीय मनोज भाऊ एवढे आपणही उपस्थित झालात, मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान सोहळा संपन्न झाल्यानंतर या ठिकाणी जिल्हा क्रीडा अधिकारी त्याचप्रमाणे क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान सोहळा आमदार साहेबांच्या आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. मी सन्माननीय सदस्य गृह ग्रामपंचायत जांभूळ सांगवी आपल्यास विनंती करतो की उपस्थित सर्व मान्यवरांचा सन्मान सोहळा आपण या ठिकाणी करावा. या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि मान्यवरांचा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आरोग्यम धनसंपदा ह्या उक्तीला सार्थ ठरवत खेळ म्हणजे केवळ स्पर्धा नाही, खेळ म्हणजे शिस्त, संघर्ष आणि यशाकडे जाणारी वाट. आजचा दिवस मावळ तालुक्याच्या दृष्टीने अविस्मरणीय दिवस, क्रीडा इतिहासातील सुवर्ण क्षण ठरणार आहे. आज आपण खेळाडूंच्या स्वप्नांची पायाभरणी करत आहोत. 400 मीटर अत्याधुनिक धावपट्टीच्या बांधकामाची आजच्या ह्या ऐतिहासिक क्षणाला खेळाडूंना आणि क्रीडा प्रेमींना एकाच छताखाली आणणाऱ्या या क्रीडा मंदिराचा भूमिपूजन समारंभ आणि मावळ गृह ग्रामपंचायत जांभूळ सांगवी कार्यालयाचा नूतनीकरण समारंभ या ठिकाणी आमदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे. या ठिकाणी आभार प्रदर्शन करण्यासाठी माझे उपसरपंच सन्मान्य एकनाथ गाडे, आपल्याच विनंती आहे की आपण मी या ठिकाणी आमदार साहेबांना विनंती करतो की जिल्हा क्रीडा अधिकारी सन्मान्य जगन्नाथ लकडे, तालुका क्रीडा अधिकारी सन्मान्य काकडे